तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पुण्यातील तापमान 10 अंशांच्या खाली आहे। पुणे शहरातील बागेत आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये सकाळच्या सुमारास नागरिक बाहेर पडून गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत। बागेत येणारे नागरिक थंडीचा आनंद घेताना दिसत आहे, व्यायामही करताना दिसत आहे। या ठिकाणच्या नागरिकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। पुणे तिथं काय ऊन असं म्हटलं जातं। गेले 2 ते 3 दिवसापासून पुण्यात थंडीही कमी नाहीये। आपण पाहतोय की पुण्यातलं वातावरण खरं तर तापमान जे आहे ते 10च्या आत आलेलं आहे। थंडी वाढली, कसा आनंद घेतायत सगळे? सगळे छान आनंद घेत आहेत। प्रत्येकाला इतकं बरं वाटतंय की असंच वातावरण नेहमी असावं। पण बागेमध्ये छान वाटतं। थंडीपासून सुरक्षा करण्यासाठी खरं तर पुणेकर काय वेगळ्या उपाययोजना करतात? नाही, वेगळ्या उपाययोजनाची काही गरज नाही। आपला नेहमीचा व्यायाम चालू ठेवणे, त्याने व्यवस्थित तब्येत राहते। आणि स्वेटर वगैरे थोडासा थंडी जास्त आहे, सगळं स्वेटर टोपी घालून तुम्ही तयार- थंडी उत्तम आहे, गुलाबी थंडी आहे पुण्यामध्ये। सर्व लोक आनंदी आहेत, थंडीचा उपभोग घेत आहेत व्यवस्थितरित्या। आबादी आबाद एकदम। थंडी जास्त, उन्हाळ्यात जास्त, पावसाळ्यात जास्त। पुणे तिथं काय ऊन आहे, असं आहे सगळं। कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।